गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आम्ही चाललोय लग्नाला. मी राम आलाय, अमोल येतोय. युवनला नाही घेऊन जाणार आम्ही आता. कळालं काय रे तुला? सिरियस झाला. बघा, प्रियांका आणि आईचा त्यांचा गावाला जायचा प्रोग्राम होता. युवनला थोडी सर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट सोमवारी जाणार आहे 10व्याला. मग आम्ही लग्नाला चाललोय. बॉईज ट्रिप. एन्जॉय करा तुम्ही, घरी आराम करा, सर्दी वगैरे नीट करा सगळं. आराम करा का आम्ही? मग 2 दिवस काय करणार आहे? झोपायचं, नेटफ्लिक्स बघायचं. जाऊ का रे बाळा आता? नाही नको, काल केला बघ. आता पुढीवाला आहे का? ठीक आहे ना. बघा, प्रियांकाच्या म्हणण्यानुसार शर्ट चेंज केला. जाऊ ना? निघतो आणि येतो. बर येतो. चला, अमोल आला असेल खाली. फोन नाही उचलत, याचा अर्थ तो गाडीवर असेल. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, नितीनच्या लग्नाला चाललोय. मी, राम, अमोल. अमोल दिसते का तू? जर्नी स्टार्ट केली. 10 वाजून 20 मिनिटं झाले. बघू आता आम्ही किती वाजता पोहोचतोय. पाथर्डीला 170 किलोमीटर आहे आणि पाऊस स्टार्ट झालाय. वाघोलीत आलोय मित्रांनो आम्ही मिसळ खायला. भैरवनाथ मिसळ एकदम फेमस आहे वाघोलीतली, त्यामुळे आता मिसळ खाऊन आम्ही पुढे जाणार आहे. चला मित्रांनो, आता मिसळ वगैरे खाऊन झाली आहे. आम्ही चाललोय आता वाघोलीतून प्रस्थान करतो. एनजी भरू मित्रांनो. इथं आहे 92 रुपये किलो. हे बघा मित्रांनो, आम्ही आलोय. हा हे सोलापूर हायवे. माझ्या उजव्या साईडला नगर 10 किलोमीटर आहे आणि हा सरळ बायपास बाहेरून काढलाय त्यांनी. तो डायरेक्ट जातो पाथर्डीला. आम्ही आता पाथर्डीला जाणार आहे. थोडं अमोलचं काम आहे त्यामुळे थांबलोय आम्ही. कुठून येतोय हा? शिर्डीवरून. हायवे टच आहे ना. एक 20-15-22 लाखाच्या प्लॉटची कोटिंग केली आहे, पण 20 पर्यंत म्हणतात 16-17 पर्यंतचा प्लॉट सुटतोय. तर हायवे टच प्लॉटिंग चालू आहे. तिथं रोकट्या ब्रिजच्या बाजूला पण आहे. पलीकडे तिथं शिर्डी रोड आहे. शिर्डीवरून येतोय. शिर्डी प्लस नगर बायपास, नगर पाथर्डी बायपास. अच्छा. नगर पुण्याहून जे लोक येते ना, पुढं बीड साईडवाले, पाथर्डीवाले सगळ्या बायपासला जाऊ शकतात. आणि या इथं प्लॉटिंग पडलेली 17-18 पर्यंत प्लॉटिंग चालू आहे. प्लॉटिंग बघायची आम्हाला. हायवे टच आहे, पूर्ण 4 लाईनचा हायवे आहे. दोन डायरेक्ट खाली शिर्डी जातो असं. म्हणजे सगळं नगरचं ट्रॅफिक अवॉइड करून ज्यांना डायरेक्ट पूर्ण ट्रॅफिक बाहेरून जायचंय तो नवीनच झाला मला वाटतं. हा, आमचा एक 2-3 रोड झाला आपल्याला. मित्रांनो, नगर मधलं फेमस जे ठिकाण आहे चांदबिबीचा महल तो समोर आहे. अमोल दाखवतो आता. म्हणजे अशी आख्यायिका आहे की राणीला इथून दिल्लीचे तख्त बघायचं होतं, त्यासाठी बांधला होता तो चांदबिबीचा महल. आता ते कितपत खरं आहे ते बघा मित्रांनो. इथं गाडी पार्क केली आम्ही. ब्लर का झालं? गाडी पार्क केली. हायवे. आता वाजले 2:45. अमोलनी चपात्या वगैरे आणल्यात, वडे सांगितलेत. थोडंसं जेवण करतो. अजून पुढं आम्हाला जायचं आहे 50 किलोमीटर.
हे बघा मित्रांनो, अमोल गाडी चालवतोय आपली, मी साईडला बसलोय आणि आम्ही आलोय आता व्हेरी फेमस नगरच्या करंजी घाटात. दाखवतो आता घाट एरिया तुम्हाला. इकडे पवन चक्क्या पण आहेत. खालती डोंगर बघ कसं डेंजर आहे घाट. माना अनजान है तू मेरे वास्ते, माना अनजान हूँ मैं तेरे वास्ते, मैं तुझको जान लूँ तू मुझको जान ले, दिल के पास दिल के पास फायनली आम्ही आलो मित्रांनो नितीनच्या घरी. बरं आहे का? हां चला बॅकग्राऊंड राम भाऊ. नाही काहीच नको, काही नाही, जेवण करू मस्त. नाही जेवण केलंय काय चहा पाणी घेऊ. घे बॅकग्राऊंड. एकदम पटापट केलेलं लग्न आहे त्यामुळे मस्त केलं रे. तेच केलं ना आता वरती लाईट PVC. पहिलाच एवढं नितीनची बेडरूम हे पहिलं होतं. हे केलं. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कसं वाटतं याला? आज हळद आहे. आज हळद एकदम भारी वाटतंय. एकदम भारी वाटते. थोडंसं धाकधूक एक्सपिरियन्स लोक इथं. अमोल दोघे एक्सपिरियन्स चालते. आता नितीन बॅचलर्स लाईफ मधून ग्रस्त चालला करतोय. हे काका आमचे, हे बंधू, वडील बाहेर आहे. बारीक नितीनच्या फॅमिलीची ओळख करून घेऊ आपण आता. ह्या माझ्या छोट्या ताई गीता पुण्यालाच असतात. आपण गेलो होतो ते. हा आपण गेलो होतो ते. बरोबर. ह्या मोठ्या तिथं पातळीलाच असतात. ही भाची आणि वहिनी. हे बघा नितीनची फॅमिली सगळी आई वडील बंधू. हा यांच्याशी ओळख झाली. येतील सगळे उद्या ब्लॉग मध्ये. हे बघा मित्रांनो, आम्ही चाललोय आता नितीनच्या घरून कार्यालयात. नितीनच्या गाड्या मी घातले. बघितलं मित्रांनो तुम्ही, विजय लॉन्स नितीनचं लग्न इथं उद्या. आणि इकडं आहे हळदीचा कार्यक्रम इथे लॉन्समध्ये. नितीन कसं वाटतंय? एक नंबर. कार्यालयाची धाकधूक कमी झाली का? हा कमी झाली आता. एक नंबर. कार्यालयाची शूटिंग घेतली. अजून काय घ्यायचं? बाकी काय इकडे दाखवू ना. लॉन्स दाखवू का? थांब ना, मला इकडे अगोदर सिटिंग होत. नितीनचा थोडा सेटअप दाखवू मित्रांनो हळदीचा. आपण कसं आहे काय, अंधार पडल्यावर अजून मस्त दिसणार आहे. बॅकग्राऊंड इकडे ना तू. हे सगळे घे. हां येतात सगळे. ते व्हिडिओमध्ये उतरले ना. हे पण आले पाहिजे सगळे. घेतात थोडंसं उद्या त्याला तो युट्यूबला येशील तो. सगळ्यांचे घेतो. अरे वर कॅमेरात बघा. बघितलं ना. फुकले सांगू ना तुम्हाला. फुकत नाहीत तुम्ही. ओळख तरी करून दे. हे दोन दाजी, हा भाचा आणि हे आमचे मित्र गावकरी. नो बाबूराव सारखा बस ना, फिल्टर नाही आला. सगळ्यांना घेतो ब्लॉग मध्ये. हाय करा. कोणतं चॅनल आहे? सबस्क्राईब करा फक्त. चॅनल प्रियांका प्रवीण ब्लॉग्स.
हो पार्टीचा पण करता नक्की बरोबर. हॅलो नितीनला आम्ही अशी हवा घालते. लक्षात ठेव नितीन सगळं कोण कोण होतं तुझ्या लग्नात. काय लावायचं तुला? गंध लावायचा आहे का मित्रांनो हळदीचा कार्यक्रम झालाय. आता मी जेवण करायला आलोय. विवान काय रे काय. तर मित्रांनो जेवण वगैरे झाले. लॉन मध्ये बसलोय आम्ही एवढे सगळे निवांत खुर्च्या टाकून आणि नितीनचे फोटोशूट चालले तिकडून. कंटेंट खूप झालाय त्यामुळे ब्लॉग एंड करतोय. हळदी सेरेमनी झालेली आहे. उद्या लग्न आहे. वाजलेले आहेत 10:15. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ आणखीन खास होणार आहे कारण लग्न आहे उद्या. काय म्हणायचं चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर सी यू.